सध्या ना WhatsAppवर एक मेसेज फिरतोय बघा, की 2025 साली 3 ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. अनेक असे व्हिडिओ पण फिरत आहेत. आता शनी आहे तो मार्च महिन्यामध्ये कुंभ राशीतून मीन राशीत जाणार आहे. नंतर राहूसुद्धा मीन राशीतून कुंभ राशीत येणार आहे. गुरुसुद्धा मिथुन राशीत जाणार आहे वृषभ राशीतून. असे 2-3 ग्रह 2025 साली राशी परिवर्तन करणार आहे. तर असा मेसेज फिरतोय व्हॉट्सअपवर की 2025 खूप भयानक जाणार आहे. खूप महामारी येणार आहे, प्रचंड महामारी येणार आहे. खूप मृत्युमुखी लोक पडणार आहेत. भुकेने व्याकुळ होतील लोक. असे बरेच बरेच काय काय व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत, असे व्हिडिओ पण येत आहेत. त्याच्यामुळे यात काहीही तथ्य नाही आहे. तुम्ही काहीही याच्यात विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका. आता राशी परिवर्तन होतं हे चालूच असतं. प्रत्येक ग्रहाचं एक काहीतरी त्यांना लिमिट असते, एक काळ असतो. तो काळ झाला की तो ग्रह पुढच्या राशीमध्ये परिवर्तन करतो. त्यामुळे 2025मध्ये असं विशेष काही नाही होणार आहे. आता शनीचं आपण धरलं तर शनी 2.5 वर्ष एका राशीत असतो. 2.5 वर्षानंतर तो पुढच्या राशीत जातो. तशी त्याची आता 2.5 वर्ष संपत आली आहेत, म्हणून तो कुंभ राशीतून मीन राशीत जाणार आहे. तसाच गुरु 13 महिने एका राशीत असतो. त्याचे 13 महिने आता पूर्ण होत आलेत, म्हणून तो वृषभ राशीतून मिथुन राशीत जाणार आहे. तसाच राहू 18 महिने एका राशीत असतो. तसे त्याचे त्या 18 महिने संपत आलेत, म्हणून तो साधारण 2025 मेमध्ये आता मीन राशीत आहे. मीन राशीतून कुंभ राशीत येणार आहे. त्याच्यामुळे हे राशी परिवर्तन सुरूच असतं. फक्त आता मेष रास असेल, मेष लग्न असेल, तर त्याच्यासाठी शनी आहे तो 12व्या स्थानी जाणार आहे. 12वं स्थान हे आपलं थोडंसं दुःखाचं स्थान आहे. खर्च याच्यात जास्त होतात, संकट अडचणी येतात. पण त्याच्यामुळे अ, मृत्युमुखी लोक पडणार आहेत. खूप भयावह परिस्थिती होणार आहे. प्रचंड हानी होणार आहे लोकांची. कोरोनासारखा काळ येणार आहे. तर असा बराच तो मेसेज येतोय. तुम्हालाही आला असेल बघा व्हॉट्सअपवर, आणि व्हिडिओ पण फिरतात. तर याच्यात काही तथ्य नाही. उगाच घाबरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. पॉझिटिव्ह राहा, सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.